चांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्यासारख्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी घेऊन आली आहे आनंदाची वार्ता. जी आनंदाची वार्ता सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या बाजारभावात 100% येणार आहे 2000ची तेजी. पण जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात 100% येणार आहे 2000ची तेजी. जर ही 2000ची तेजी सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या दरात आली तर या तेजीमध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा सप्टेंबर महिन्यात कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो. चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात. ज्यांना या यक्ष प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला आपण सर्वांनी लाईक करावं. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या सर्वांना मनापासून कळकळीची विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला इथं ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की आता सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात 100% येणार आहे 2000ची तेजी. पण सप्टेंबर महिन्यात असं काय घडणार आहे बरं की ज्याच्यामुळे सप्टेंबर महिन्यात आता कांद्याच्या दरात 100% येणार आहे 2000ची तेजी. आणि जर सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या दरात 2000ची तेजी आली तर या तेजीमध्ये सप्टेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो. चला या यक्ष प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. आपण सर्वांनी बघितलं तर सध्या कांद्याची दरपातळी सुधारली आहे आणि ही दरपातळी सध्या आपण जर बघितलं तर जवळपास एक 2300 रुपये प्रति क्विंटल पासून 2728 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचली. काही बाजार समित्यांमध्ये कांद्याचा बाजारभाव 3000च्या वर सुद्धा पोहोचलाय. आता बघा ना, नाफेडचं जर बघितलं तर नाफेड NCCFनं काय केले, कांदा खरेदीचा दर हा आता 2645 रुपये प्रति क्विंटल केलाय. म्हणजे आता याच्या खाली काही कांदा भाव येणार नाही किंवा आपल्याला विक्रीचं ऑप्शन हे या ठिकाणी खुलं झाले. आणि इथं कसं आहे की पूर्ण A1 क्वालिटीचाच माल घेतला जाईल असंही नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये ॲव्हरेज क्वालिटीचा माल सुद्धा नाफेडला NCCFला जाऊ शकतो. त्यामुळे A1 क्वालिटीचा जो माल आहे त्याचा दर हा बहुतांश बाजारांमध्ये पुढच्या 2-3 दिवसात 3000च्या वर पोहोचणार आहे. तुम्हाला सांगतो सप्टेंबर महिन्यामध्ये कांद्याच्या बाजारभावात 2000ची तेजी का येणार आहे तर यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी मागणी आणि पुरवठ्यामधील गॅप. जर पुरवठ्याचा विचार केला तर 31 जुलैच्या व्हिडिओमध्ये मी आपणास सांगितलं होतं की देशामध्ये एकंदर जो कांद्याचा शिल्लक साठा आहे तो 70 ते 75 लाख टनाच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. आता आपण ऑगस्ट एंडिंगपर्यंत बघितलं तर यापैकी जवळपास 20 लाख टन कांदा वापरला जाईल, 2-3 लाख टन कांदा खराब होईल व 2 ते 3 लाख टन कांदा निर्यात होईल. आपण ठोक पकडलं म्हणजे 25 लाख टन. 70 - 25 म्हणजे किती झालं तर 45 लाख टन हा स्टॉक या ठिकाणी 31 ऑगस्टला दिसू शकतो. आता आपली गरज काय तर आपली गरज दर महिन्याची आहे 20 लाख टनांची. दरवर्षी काय होते की सप्टेंबर महिन्यात दक्षिणेतून कांदा येतो, कर्नाटकमधून कांदा येतो, तो मार्केटला नियंत्रणात ठेवतो आणि कांद्याचा शिल्लक साठा पण ठीकठाक असतो. आता नवीन जो खरीपचा कांदा आहे जो मुबलक प्रमाणात येईल तो डायरेक्ट येणार आहे डिसेंबर महिन्यात, तोपर्यंत अडचण आहे. आपल्याला याच्यावर भागवायचं म्हटलं, निर्यात करायची म्हटलं, खराब होणारा कांदा पकडला तर आपलं जास्तीत 1.5 महिना भागेल एवढा हा कांदा आहे. आणि उत्तर भारतात श्रावण सुद्धा संपलाय. मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर सप्टेंबर महिन्यात
भूतो न भविष्यती एवढी मागणी व पुरवठ्यामध्ये गॅपची परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे सुरुवातीला कांद्याच्या बाजारभावात 1,000ची व 15 सप्टेंबरनंतर 2,000ची तेजी येणार आहे आणि या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला 30 सप्टेंबरपर्यंत 4,500ला गवसणी घालताना दिसणार आहे. अशा परिस्थितीमध्ये मग आपण काय करायचं तर लक्षात घ्या, ऑक्टोबर-नोव्हेंबरचा विचार करायचा नाही. कांद्याचा बाजारभाव 4,500 पर्यंत पोहोचला तर आपला बऱ्यापैकी स्टॉक आपण इथं काढून टाकायचा आहे. ज्यामुळं काय होईल की 2 पैसे आपल्या हाती त्या ठिकाणी लागतील, कारण ऑक्टोबर महिन्यात पुन्हा भाव रिव्हर्स आले तर तुमचं नुकसान व्हायला नको. हे पण लक्षात ठेवा की सरकार एकदा भाव खूप वाढले तर त्या ठिकाणी हस्तक्षेप सुद्धा करू शकते. त्यामुळे हा विचार घेऊन आपण 3,500च्या आसपास भाव पोहोचला की तिथून पुढे टप्प्याटप्प्याने तेजीत जर विक्री केली तर आपला खूप खूप फायदा या ठिकाणी होऊ शकतो. याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट सेक्शन लिहून कळवा. काही प्रश्न असतील तर पाठवत चालेल. व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत राहील. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहील याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहील आता सतत. तर शेतकरी मित्रांनो, असेच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो. मनापासून खूप खूप आभार.